तुला काय आहे तर शास्त्र हे प्रमाण मान. कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. तुला शास्त्र हे प्रमाण आहे अर्जुना. शास्त्राला विचार. कृत्याकृत्य व्यवस्था योग्य अयोग्य काय ते बघ. कार्याकार्य विवेकी शास्त्राची करावी पारखी. अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. जे कुडे आहे, कुडे म्हणजे खोटं, जे खोटं कर्म आहे, जे दांभिक कर्म आहे, ज्या कर्माचा परिणाम चांगला होणार नाहीये ते ये लोकी वाळावे गा, ते टाकून दे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे वगैरे सांगितले. हे शास्त्र काय भानगड आहे? काही म्हणलं की माणूस विचार, शास्त्राला विचारा, शास्त्र सांगेल ते करा. म्हणजे कोण? याचा विचार फार चांगल्या पद्धतीने आपल्याकडे मांडला गेला. वेदाला विचारा. वेद कर्म सांगतो का? सांगतो. आपण जर पूर्वमीमांसा बघितली, जैमिनींचं मत बघितलं तर वेद कर्मच सांगतो असा त्यांचा आग्रह आहे. आमनायस्य क्रियार्थत्वात जैमिनींचं सूत्र आहे. क्रिया वेदाचं कळत नाही हो आम्हाला. नाही कळत ना, द्या सोडून. गीता काय सांगते बघा, गीतेतलं कळत नाही आम्हाला, द्या सोडून. नका नका विचार करत बसू. बर, पुराणांना विचारा. पुराण लांबलचक सांगत बसतात. तेवढं कुठलं? ते एक सांगायचं म्हटलं की 100 गोष्टी सांगतात आणि ते 100 गोष्टी ऐकता ऐकता काय कशा करता ऐकतोय हेच सुटून जात. योग वासिष्ठ ग्रंथ असाच आहे. इतक्या कथा आहेत, कथेतून कथा कथेतून कथा इतक्या निघत जातात. बृहद ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ योग वासिष्ठ. ते मूळ कशा करता सुरू केलं होतं ते लक्षातच राहत नाही. हे पुराणाचं कळत नाही वा. बर, मग महाभारताने आपल्याला सांगितलं हे जर कुणाचंच काही कळत नसेल धर्मशास्त्राला विचारा, ते म्हणेल ते करा. नाही, ते धर्मशास्त्रही आम्हाला कळत नाही. ते कधी एक बोलतं कधी दुसरंच बोलतं, ते गुह्यच बोलतं. कोणती चतुर्थी कशी मानायची, कोणता दिवस कसा मानायचा, तिथी ही मानायची का ती मानायची, श्राद्धाला ही मानायची का ती मानायची, ते वेगवेगळंच काहीतरी सांगत राहतात. मग महाभारताने सांगितलं काहीच करू नका. तुम्हाला शास्त्र मार्गाने जायचं ना, कर्म चांगलं कोणतं हे ठरवायचंय ना, मग त्याच्याकरता आम्ही तुम्हाला सांगतो सगळे विचार मनातून काढून टाका. महाभारताने आपल्याला सांगितलं तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नहा न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथा. महाभारताने आपल्याला सांगितलं काही करू नका. तुम्हाला शास्त्र कळत नसेल तर मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरून चालत निघा. तुकाराम महाराज ज्या मार्गावरून निघाले त्या मार्गावरून निघा. ते तुम्हाला कधी चुकीचा रस्ता दाखवणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज ज्या मार्गावरून निघाले त्या मार्गावरून निघा. कधी तुम्हाला खड्ड्यात पडायची पाळी येणार नाही. संतांच्या मागून जाणं हा प्रशस्त राजमार्ग आहे. आम्हाला जर कळत नसेल तर संत जसं करतात तसं माणसाने करावं, हा प्रशस्त राजमार्ग झाला. मी गमतीनं असं सांगतो की प्रत्येक गोष्ट विचारताना संतांना विचारून केली पाहिजे. कितीही क्षुल्लक असे ना, आमच्या मनात विकल्प निर्माण झाला, मी जरा क्षमा मागून बोलतो, हातातल्या तंबाखूला चुना लावताना एकदा विचारा की तुकाराम महाराजांना आवडेल काय. जर उत्तर नाही आलं तर त्याला हात लावायचा नाही. आणि जर हे तुकाराम महाराजांना आवडतं असं जर तुमच्या अंतर्मनानं सांगितलं असेल, खुशाल करा, दोन्ही हाताने खा, मोठी मोठी खा, माझं काही म्हणणं नाही. पण याचं उत्तर कधीही होकारार्थी येणार नाही. विचारा ना, कुठली गोष्ट करण्याच्या पूर्वी मनाला एकदा विचारावं की या जागी जर तुकाराम महाराज असते तर कसे वागले असते. ते जसे वागले असते असं आपलं मन सांगतं, तसं वागण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा शास्त्राचंच आचरण झालं. हे सुद्धा शास्त्रच आहे. कुठला तेवढा विचार आमच्या ठिकाणी यायला. मग कालिदासानी याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट आपल्याला शाकुंतलामध्ये सांगितली. कालिदासानी शास्त्राचा विचार बोलून दाखवताना एक अजून सोपं केलंय थोडस. कालिदासाने विचार करताना असं सांगितलं, तर दुष्यंत आला, शकुंतलेला बघितलं
आणि शकुंतलेच्या ठिकाणी त्याचं मन जळलं. झालं, मन गेलं तिच्यावर. आणि मग तो दुष्यंत विचार करतोय, ही ऋषी कन्या आहे, मी एक क्षत्रिय राजा आहे, माझ्या अंतःकरणाला एखादी क्षत्रिय मुलगी, राजाची कन्या, राजकन्या मला आवडली असती तर माझं मन बरोबर होतं, पण एका ऋषीच्या कन्येवर माझं मन गेलंच कसं? काहीतरी गोंधळ आहे. दुष्यंताला वाटलं. दुष्यंताच्या मुखामध्ये त्या वेळेला कालिदासांनी एक पंक्ती घातली आहे, जो विचार महत्वाचा आहे शास्त्र विचारा करता. दुष्यंत तिथं म्हणताना असं म्हणतो, कालिदास असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. हे कालिदासाचं वचन. कालिदास असं म्हणतात की ज्या वेळेला अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्यावेळेला सताम अंतःकरणम हे प्रमाण असतं. संतांचं अंतःकरण हे प्रमाण आहे. आता संतांचं अंतःकरण कुठून आणता? संतांचं नाही, मी अजून सोपं करतो, अंतःकरण हेच प्रमाण असतं. का प्रमाण असतं? त्याचं कारण असं आहे की अंतःकरण बनतं कसं? आपल्या सगळ्यांनाच अंतःकरण आहे. कसं निर्माण झालं अंतःकरण? अंतःकरणाची निर्मिती सांगत असताना वेदांतांनी आपल्याला सांगितलं, पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणजे अंतःकरण असतं. पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. पंचमहाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला, एका महाभूताचा, आणि मागे बोललोय आपण, एका महाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला की एक ज्ञानेंद्रिय बनतं. अशी 5 महाभूतापासून पंच ज्ञानेंद्रिय बनतात. एका महाभूताचा आणि रजोगुणाचा संबंध आला की कर्मेंद्रिय बनतं, अशी पंच कर्मेंद्रिय बनतात. आणि एका महाभूताचा आणि तमोगुणाचा संबंध आला की पंच तन्मात्रा म्हणजे पंचविषय बनतात. पण 5ही महाभूताचा फक्त सत्वांशाचा संबंध आला की अंतःकरण बनतं. म्हणून पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम अंतःकरण असल्यामुळे ते अंतःकरण स्वभावतः सात्विक आहे. त्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला कधीही चुकीची दिशा देत नसतं. ऐका, शास्त्र म्हणजे काय आहे? आपलं अंतःकरण हेच शास्त्र आहे. शास्त्राला विचारा म्हणजे कुणाला विचारा? आपल्याच अंतःकरणाला विचारा. आपलं अंतःकरण आपल्याला कधीही चुकीचं सांगत नाही. कोणताही दारुडा, कोणताही व्यसन करणारा, सिगारेट ओढणारा मनुष्य, त्याने जर त्याच्या अंतःकरणाला विचारावं की हे चांगलं आहे का, आणि त्याचं अंतःकरण त्याला काय सांगतं मला सांगा. दारू पिणाऱ्या माणसाला, चोरी करणाऱ्या माणसाला त्याचं अंतःकरण सांगतं की नाही की चोरी करणं पाप आहे? दारू पिणाऱ्याला माहित नाही का की दारू पिणं वाईट आहे? उलट त्याला जेवढं माहिती आहे तेवढं कुणालाच माहित नाही, कारण त्याला अनुभवातून कळालंय. आपण नुसते ऐकूनच माहिती आहे आपल्याला, म्हणजे अनुभव घेऊन कळून घ्या असं म्हणणं नाहीये. दारू वाईट आहे त्यालाही कळतं. कारण कोणत्याही दारू जर चांगली असती तर कोणत्याही दारुड्याला आपला मुलगा सुद्धा दारुडा व्हावा असं वाटतं का? कधीच वाटत नाही. का वाटत नाही? ते वाईट आहे हे त्यालाही कळत असतं, कारण त्याचंही अंतःकरण त्याला हे सांगतच असतं की हे चुकीचं आहे. आपलं कोणाचंही अंतःकरण, जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्यावेळेला आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला काय सांगतं? करा म्हणतं का करू नका म्हणतं? मग ते अंतःकरण सत्वांशाचा परिणाम असल्यामुळे, सात्विक असल्यामुळे ते जे करा म्हणतं ती क्रिया आपला यज्ञ होत असते. यज्ञ म्हणजे काय आहे याचा विचार जर करायचा झाला तर आमचं प्रामाणिक अंतःकरण आम्हाला ज्या कर्मामध्ये प्रवृत्त करायला लावतं ते कर्म हा यज्ञ होत असतो, तो यज्ञ आहे. पण याच्यात 2 अडचणी आहेत, त्या ज्ञानोबारांनी पुढे सांगितल्या आहेत, त्याबद्दल नंतर बोलतो. प्रामाणिक अंतःकरण सगळ्यांनाच सन्मार्गावर ठेवतं, मान्यच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अधिकार पर्यालोचे असे शब्द वापरले. यज्ञ करणे सर्वांचे. कारण ज्ञानेश्वर महाराज यज्ञ याला कृती म्हणून न बघता कर्तव्य म्हणून बघतात. आणि कर्तव्यामध्ये आपल्याला श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार करता येत नसतो. कर्तव्य सगळ्यांचं असतं.
मी नोकरी करावी की मी उद्योग करावा, ज्याचं त्यांनी ठरवावं. याला पर्याय आहेत, विकल्प आहेत. मला जर वाटलं मी उद्योगधंदा करावा तर मी करू शकतो. मला जर वाटलं नाही मला त्याच्यात आपलं आपण नोकरी करावी, मर्यादेत राहावं असं मला वाटलं तर मी नोकरी करेन. नोकरीमध्ये कोणती करा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला नोकरी करावी वाटेल नोकरी करेन. मला वाटलं मी काय उद्योगधंदा करावा, मला वाटलं काहीच करायचं नाही, काहीच करू नको. तुझा मुद्दा. सिंह आहे ना, हा कधी स्वतः शिकार करत नाही. सिंहीण शिकार करते आणि हा जागेवर बसलेला असतो, त्याला तिथपर्यंत ती आणून देते. असे बरेच सिंह आहेत. हे मला सांगायचं होतं. तुला काहीच करायचं नाही ना, नको ना करू, तू सिंह हो, एवढंच मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. सिंह कधी कुणाच्या मागे लागलाय आणि शिकार केली नाही. सिंहीण शिकार करते. सिंह जागेवर बसले, ती शिकार करून याचं पोट भरते. सांख्यदर्शन ह्याच्यावरच अवलंबून आहे. प्रकृती सगळं कार्य करते आणि पुरुषाला भोग देते, सांख्यदर्शनाचा सिद्धांत. काही करू नको. मी नोकरी करू का, तू बघ. उद्योग तुझ्या वाटेल तर कर, नाहीतर नको करू. पण मी आई वडिलांना सांभाळू का नको, याला काय विकल्प आहे? बघ तुझ्या मनात असेल तर. नाही, हे कर्म आहे, हे कर्तव्य, हे कर्म नाहीये. नोकरी हे कर्म आहे, उद्योगधंदा कर्म आहे, जागेवर बसून राहणं कर्म आहे. पण आई वडिलांना सांभाळणं, मुलांना चांगलं शिक्षण देणं, मुलांवर संस्कार करणं हे कर्म नाहीये, हे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलं की ते सर्वांचं असतं. कर्म म्हटलं की अधिकार भेदानं विचार करावा लागतो. कर्तव्य म्हटलं की ते सर्वांचं आलं. आई वडिलांना कुणी सांभाळावं? सगळ्यांनी सांभाळावं. म्हणजे आहेत त्यांना. ज्यांचे नाहीच आहेत आता त्यांचा विषयच नाही, त्यांनी दुसऱ्यांचे आणून नाहीतरी सासू सासरे सांभाळतातच की. नाही सांभाळू नये असं, अरे ते आई वडीलच आहेत, असं काय करता मग तुम्ही? सगळ्याच गोष्टी विनोदाने कशा घेता हो? काहीतरी गांभीर्यानं घेत चला ना. बर, याला विकल्प नाही ना. ज्याला विकल्प नाही ते कर्तव्य, ज्याला विकल्प आहे ते कर्म. प्रत्येक कर्म कर्तव्य नसतं, पण कर्तव्य मात्र कर्म असतं. प्रत्येक कर्तव्य हे कर्मच आहे, पण प्रत्येक कर्म कर्तव्य होत नाही. कारण कर्म हे विकल्पात असतं, कर्तव्य हे आवश्यकतेत असतं. त्याला विकल्प नसतात, ते करावंच लागतं. म्हणून कर्तव्य सगळ्यांचं एक आहे, पण कर्म मात्र सगळ्यांचं भिन्न भिन्न असू शकतं. मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा यज्ञ सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. कुणी करावा, अरे कुणी करावा हा मुद्दाच नाही आहे. मग कसा करावा ते तेणे यथागम विधी यजिजे. यथा आगम, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्या शुद्ध अंतःकरणाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे माणसाने जे जे कर्म करावं ते ते यज्ञ होईल. आता एवढ्यावर भागलं नाही. या यज्ञाच्या दोनच गोष्टी मी आता आपल्याला सांगतो. त्याच्यातली पहिली ही गोष्ट आहे. एक दुसरी गोष्ट आहे ती सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भूमिका मांडताना अजून एक शब्द इथं वापरला, जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. जे सर्वोत्तम देवता धर्म, ज्याला आश्रय करण्याला जे जे योग्य असेल, ज्याचे त्याचे जे जे काही कुळधर्म, कुळाचार, अमुक तमुक जे जे काही त्याची कर्तव्य असतील, देवधर्म असतील, ते त्यांनी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरावे. आता मी त्या देवता धर्म या शब्दाला धरून बसलोय. आत्ता हा देवता धर्म. यज्ञ काय? आपण यज शब्दाचा विचार करत असताना देवता पूजन या अर्थाने केलं होता ना विचार. यज शब्द देवता पूजन या अर्थाने चालतो, संगतीकरण या अर्थाने चालतो, दान या अर्थाने यज धातू चालतो. त्याच्यातलं देवता पूजन या अर्थाचा विचार करत असताना आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म हे देवता पूजन या बुद्धीनं करणं आवश्यक आहे, तर तो यज्ञ होतो. माझं कर्तव्य मी पार पाडतोय, पण कर्तव्य पार पाडून चालत नाही, ते कर्तव्य म्हणून बघून चालत नाही. कारण विचार काय आहे, आम्हाला जायचंय कोणत्या सुखापर्यंत? आध्यात्मिक सुखापर्यंत. आम्हाला पारलौकिक सुखामध्ये अडकायचं नाही आहे. पारलौकिक सुख सुद्धा ऐहिक सुखासारखीच आहेत, फक्त विषयामध्ये विषयाच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा प्रश्न आहे.
विषयाचा दर्जा थोडा सुधारला एवढंच झालंय. आम्हाला त्याचाही त्यागच करायचा आहे. आमचा हेतू आहे आध्यात्मिक सुख, आमचं गंतव्य आहे पारमार्थिक सुख. तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर अडचण काय होते, जेव्हा आम्ही एखादं कर्तव्य कर्म करतो तेव्हा त्या कर्तव्य कर्माचंही माणसाच्या ठिकाणी काही बंधन निर्माण होतं ना. याच्याकरता काय करा, याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, बाबा ते कर्तव्य कर्म करत असताना तो देवता धर्म म्हणून आपण आचरणात आणला पाहिजे. यज्ञाचा विचार करताना देवता पूजन हा शब्द आला की नाही. मग काय येते देवता पूजन म्हणजे, आपण काल बोललो देव वेगळा आणि देवता वेगळ्या. ज्याच्या आधिपत्याखाली देवता येतात तो देव आहे, आणि देव ज्यांच्याकडून कार्य करून घेतो त्या देवता आहेत. हा प्रश्न हा भेद आहे दोन्हीमध्ये. तर आम्ही जे यज्ञ करतो तो यज्ञ देवाच्या संबंधानं तुम्हाला कुठंच दिसणार नाही. विष्णू याग जरी झाला तरी सुद्धा तिथली विष्णू ही देवता आहे, देव नाही. असं आहे, देवता आहे. एकच परमात्मा जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा विचार करताना 3 रूपामध्ये प्रकट होते. एकाला ब्रह्मदेव म्हणतात, दुसऱ्याला विष्णू म्हणतात, तिसऱ्याला शिव म्हणतात, शंकर म्हणतात. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ बाळायया. 14वा अध्याय ज्ञानोबा बोलतात. याचा विचार केला तर एकच परमात्मा पण 3 रूपाने ज्या वेळेला प्रकट होतो त्यावेळेला त्या देवता होतात. विष्णू देवता आहे, तिथली देव नाही. कारण परब्रह्माचा यज्ञ नसतोच. परब्रह्माला फक्त प्राप्तच व्हायचंय, परब्रह्माला समर्पणच असतं. यज्ञ म्हणून त्याच्या दृष्टीने काही यजन केलं जात नाही. कारण परब्रह्माला हवीरद्रव्य काय वापरायचं, विष्णूचं हवीरद्रव्य ठरलेलं आहे, गणपतीचं ठरलेलं आहे. सहस्त्र मोदकाला हवीरद्रव्य मानून तुम्ही यज्ञ करा, आपण नेहमी म्हणतो अथर्व शीर्षामध्ये, त्याच्याने तुम्हाला जे हवं ते मिळेल हे बघूनच माणसं करतात. ब्रह्माला हवीरद्रव्य काय वापरायचं, ब्रह्माचं हवीरद्रव्य काही आहे का, नाही आहे. कारण ब्रह्म ते केवळ एक परब्रह्म परमात्मा, त्याच्या नावाने काही नाही. तिथं फक्त ते प्राप्त होतं तर ज्ञानानं प्राप्त होतं, बाकी देवता. आम्ही जो यज्ञ आमचं कर्तव्य कर्म म्हणून करणार आहोत ते कर्तव्य कर्म भले माता पित्यांच्या संबंधानं असेल, भले मुलांच्या संबंधानं असेल, ते देवता समजूनच, त्या देवतांच्या संबंधानं केलेला तो यज्ञ आहे असं समजूनच ते केलं पाहिजे. अन्यथा त्या देवांना जर ते प्राप्त होणार नसेल तर आम्हाला आध्यात्मिक सुखाकडे आमची प्रवृत्ती होणार नाही. याच्याकरता देवता धर्म हा ज्ञानोबारांनी विशेष शब्द त्याच्याकरता वापरला. आपापल्या अधिकारानुसार करा, आपापल्या सामर्थ्यानुसार करा. अधिकार पर्यालोचे कुणी करावा, ब्राह्मण करुणी धुरे, स्त्रिया अधिक पैल मेरे, माझारी अधिकारे आपुलालेनी. ज्ञानोबा यांनी सांगितलं कुठूनही कुणी करा, काही त्याच्याबद्दल विषय नाही. ब्राह्मण करुणी धुरे इथून सुरुवात केली आहे ज्ञानोबा. धुरे म्हणजे सुरुवात, प्रमुख, तिथून सुरू करून स्त्रिया अधिक पैल मेरे ते शेवट. स्त्रियांना यज्ञ करता येत नाही, ज्ञानोबा यांनी सांगितलंय करता येतो म्हणून. पण कोणता यज्ञ करता येतो, अधिकार, तिथं विचार करा. आमचा अधिकार कशात आहे, आमचा अधिकार कशात आहे. आमच्या घरापुरता आमचा अधिकार चालतो, आमच्या अधिकाराला मर्यादा आली की नाही. आज माझ्या घरामध्ये कोणती भाजी करावी हे मी ठरवू शकतो, हे मी ठरवू शकतो. जर तिने परवानगी दिली तर मी हे ठरवू शकतो की आज कोणती भाजी करायची, हा माझा अधिकार आहे. हे होऊ शकतं, हे मला मान्यच आहे, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण मी गल्लीमध्ये एखाद्याच्या घरात जाऊन म्हटलं की आज तुम्ही वांग्याची भाजी करा, तू कोण सांगणार, तुझा काय संबंध आमच्या घरात कोणती भाजी व्हावी ते. माझा अधिकार माझ्या मर्यादित लोकांवर चालेल, माझा अधिकार माझ्या मर्यादित घरापर्यंत चालेल, माझा अधिकार विशिष्ट संपत्तीच्या मर्यादेत चालेल, माझा अधिकार विशिष्ट बुद्धीच्या क्षेत्रात चालेल. मला जर उद्या कोणी म्हणालं की राजकारणात तुम्ही सांगा काय करावं, मी काय सांगेन.
माझा अधिकार नाही ना तो, मला त्यातलं ओ का ठो कळत नाही, भाग्यवान असल्यामुळं मला काही कळत नाही त्यातलं, की कसं काय केलं म्हणजे कोण कसा निवडून येईल, त्याच्याकरता काय करावं लागेल, हे काय ते काय, काय संबंध आहे, आपला अभ्यासच नाही त्या क्षेत्राचा. उद्या एखादा राजकारणी येऊन तो जर आम्हाला सांगायला लागला ब्रह्म म्हणजे असं असतं, माया म्हणजे तशी असते, आम्ही म्हणणार बाबा तू शक्यतो नको. म्हणजे काय होतं, एक विचार आहे, अधिकाराचा विचार करताना काय होतं की दुर्दैवाने, मी दुर्दैवाने हा शब्द कंसात वापरतो, जपून वापरतो, क्षमा मागून वापरतो. दुर्दैवाने माणसाला आपल्याला सगळ्याच क्षेत्रातलं सगळंच कळतं असा भ्रम आहे, असा भ्रम आहे. आणि मग मनुष्य त्या अधिकारावर, त्या भ्रमामध्ये आपल्या अधिकाराचा इतका विचार करतो, मला कळत नाही म्हणजे काय, मला सगळं कळतं. तुम्ही बघा आता पुढच्या निवडणुकीला कोण येणार, मी सांगतो, तू कोण, तू कोण, आणि तुला जर एवढं सगळं इथलं कळतंय तर तू इथं काय करतोय. तुला मंत्रिमंडळात असायला पाहिजे, तुला असं व्हायला पाहिजे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, बघा उद्यापर्यंत पाकिस्तान हल्ला करेल, तुला माहिती आहे एवढ्या मोठ्या संस्था, एवढे मोठे, मी विनोदानं अनेक वेळेला सांगतो, माणसं इथं फाटक्या बनियांमध्ये, अर्ध्या चड्डीत, तुटलेल्या स्लीपर पायात घालून तंबाखू मळताना सांगतात मोदीचं चुकलंच. तुला कळलंय, त्यांच्या हाताखाली हजारोनी IAS ऑफिसर आहेत, त्यांना कळलं नाही. आणि हे तंबाखू मोडणाऱ्या, फाटकी स्लीपर घालणाऱ्या, तुटलेली चप्पल घालून इथं तंबाखू मळणाऱ्या, तुला कळलंय त्यांचं काय चुकलं ह्याचे निर्णय आम्ही करावेत, आम्हाला हा अधिकार आहे का. माणसाला वाटतं मला अधिकार आहे. मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो, ज्ञानोबारायांचा या मीवरच आक्षेप आहे. आपल्याला पुढे विचार आहे त्याचा, मीवरच ज्ञानोबारायांचा आक्षेप आहे. म्हणून यज्ञ ही संकल्पना, या संकल्पनेचा विचार करत असताना यज्ञाच्या मागे कर्तव्य बुद्धी असली पाहिजे, हा पहिला विचार यज्ञाच्या हेतू काय आहे, आम्हाला आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त करणं हा हेतू आहे. विचार काय आहे, आमचं कर्तव्य हा यज्ञ आहे, आमचं कर्तव्य हा यज्ञ आहे. आणि कर्तव्य आपण आता बोलून आलो, कर्तव्य म्हणजे जे केलंच पाहिजे ते, ज्याला पर्याय नाही, ज्याला विकल्प नाही. यज्ञ करा, कशा करता करा, विचार काय आहे त्याच्या मागे, विचार काय आहे, आमचं कर्तव्य आम्हाला पार पाडता आलं पाहिजे, आमच्या अधिकाराच्या मर्यादेत पार पाडता आलं पाहिजे, आमचं कर्म हे आम्हाला बंधनकारक न ठरलं पाहिजे, आमच्या कर्मातून आम्ही सुटलं पाहिजे, आमची बंधनं आम्हाला सोडवता आली पाहिजेत. याच्याकरता एक विचार करा, यज्ञ ही एक संकल्पना अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जी आपल्या कर्माशी संबंधित असली तरी सुद्धा यज्ञ करणं म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण करणं आहे, हा यज्ञाचा पहिला विचार आहे. कारण मनुष्य आपल्या कर्तव्यापासून विन्मुख झाला की मग सगळी गीता प्रकट होते. अर्जुनाची अडचण काय आहे, युद्ध करणं अर्जुनाचं कर्तव्य आहे. पहिल्याच अध्यायामध्ये हे सगळं येऊन गेले. अर्जुनाची ही अडचण आहे, जे करायला पाहिजे ते अर्जुन करत नाहीये आणि नाही ते करून बसलाय. धनुष्यबाण खाली ठेवायला त्याला कोणी सांगितलं होतं, ठेवला खाली. काय विचारानं ठेवला, तो काय कर्तव्य बुद्धीनं धनुष्यबाण खाली ठेवलाय. कर्तव्याचा भ्रम आहे अर्जुनाच्या अंतःकरणात, आभास आहे की माझ्या भावंडांना मी मारू कसं. त्यावेळेला तुझं ते कर्तव्य नाही आहे. कर्तव्याच्या भूमिका पार पाडत असताना बघा पहिल्या अध्यायातच विचार आलाय, ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांतही दिलाय. मला सांगा, दया निर्माण होणं चांगलं का वाईट. दया अंतःकरणामध्ये दया निर्माण व्हावी का होऊ नये, व्हावी, दया निर्माण व्हावी, याच्याबद्दल वाद नाही. दया हा दैवी गुण आहे, पण रणांगणावर दया निर्माण व्हावी का, काय म्हणणं आहे तुमचं. समोर शत्रू उभा असताना आपल्या हातात सगळी सत्ता असताना त्याच्यावर दया दाखवणं योग्य का अयोग्य. अयोग्यच म्हटलं पाहिजे ना. दया चांगली आहे. मी कशा करता बोलतो, कर्तव्याचा विचार करत असताना, अधिकाराचा विचार करत असताना देश काल स्थिती आणि सामर्थ्य याचा विचार केल्याशिवाय अधिकाराचा विचार करता येत नाही.
कारण देशानुसार अधिकार बदलू शकतो, काळानुसार अधिकार बदलू शकतो. एका काळामध्ये जो अधिकार असतो तो काळ दुसऱ्या काळामध्ये असेलच असं नाही. एका स्थितीत जो अधिकार असतो तो दुसऱ्या स्थितीत असेलच असं नाही. शिक्षकाला मर्यादित अधिकार असतात त्या वर्गापुरते. तो जर मुख्याध्यापक झाला तर अधिकार वेगळा होईल ना. स्थितीनुसार अधिकार बदलेल, अधिकारानुसार अधिकार बदलेल. दया अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही दैवी संपत्ती आहे. दया आम्हाला परमात्म्यापर्यंत पोचवेल. दया तिचे नाव भूताचे पाळण. पण आणिक निर्दळन कंटकाचे हा सुद्धा दयेचाच दुसरा भाग आहे, जो आम्ही कधी विचारातच घेतला नाही. कंटकाचं म्हणजे त्रास देणाऱ्या लोकांचं, दुष्टाचं निराकरण करणं ही सुद्धा दयाच आहे. त्याला मारणं ही सुद्धा दयाच आहे. का? कारण त्याच्या एकाच्या मारण्यातून अनेकांना सुख प्राप्त होणार असेल तर ती अनेकांवर दाखवलेली दया याला मारणं ही दयाच झाली ना. दया निर्माण होणं चांगलं आहे, पण समोर शत्रू उभा असताना अर्जुनाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. याला कर्तव्यापासून तो विन्मुख झाला. हे चांगलं नाही. हा यज्ञ झाला नाही. तुझे भाऊ असोत कोणी असू देत, जर तुझ्या समोर ते शत्रू म्हणून उभे राहत असतील, त्यांची बाजू जर अनैतिक असेल, त्यांची बाजू जर अशास्त्रीय असेल आणि आपली बाजू शास्त्रीय असूनही आपल्याला जर ते जड जात असेल तर त्यांना मारणं, त्यावेळेला दयेला बाजूला करणं हेच कर्तव्य ठरतं. म्हणून त्यावेळेला दया न दाखवणं हा यज्ञ होतो. त्यावेळेला दया न दाखवणं हा यज्ञ होतो. अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवून दिलं. ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांत दिला. दूध पिणं चांगलं की वाईट? दूध सार आहे. सगळं अन्न एका दुधात येतं. काही नाही मिळालं आणि नुसतं दूध प्यायलं तरी अन्नाचे सगळे गुणधर्म तिथे मिळून जातात. दूध सकस आहे. म्हणजे मी धारोष्ण दुधाची भाषा करतो, पिशवीच्या दुधाची करत नाही. दूध चांगलं आहे. दुधातून आपल्याला लोणी काढता येईल, दही लावता येईल, त्याचं लोणी करता येईल, साय काढता येईल, लोणी करता येईल, त्याचं काय तूप करता येईल. सार दुधामध्ये हे सगळं आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्यामध्ये सार आहे ते दूध नका देऊ दुसऱ्याला. निदान ते सार काढून घेतल्यावर जे ताक उरतं तेवढं तरी दुसऱ्याला देण्याची ऐपत आणि बुद्धी ठेवा ना. तुकोबारायांचं वचन. त्याबद्दल आता सार दूध चांगलं का वाईट? अत्यंत चांगलं. प्रकृती करता फार चांगलं, सगळी गोष्ट खरी आहे. पण ते दूध चांगलं असलं तरी विषम ज्वरात ते घेतलं की ते आपल्याला मारकच ठरतं. त्याच्याने मनुष्य मरतो. विषम ज्वरात दूध चालत नाही. दया चांगली पण रणांगणावर चांगली नाही. दूध चांगलं पण विषम ज्वरात चांगलं नाही. कारण का? कारण आपलं कर्तव्य त्यावेळेला बदललेलं असतं. कारण आपला अधिकार बदललेला असतो, स्थिती बदललेली असते, देश बदललेला असतो, काल बदललेला असतो, व्यक्ती बुद्धी बदललेली असते, वृत्ती परिवर्तन झालेलं असतं. म्हणून अधिकाराचा विचार यज्ञ संबंधानं ज्ञानोबाराय जो बोलून दाखवतात तो कर्तव्य कर्म यालाच ज्ञानोबाराय यज्ञ म्हणतात. हे जरी खरं असलं, आपलं कर्तव्य हाच यज्ञ आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा ते कर्तव्य अधिकार भेदानं विचारात घेऊन केलं पाहिजे. कारण सगळीच कर्तव्य सगळीकडे समान असतात असं नाही. व्यक्तिभेदानं जसा त्याच्यामध्ये फरक पडतो तसा कालभेदानेही फरक पडतो. एका कालामध्ये जे कर्तव्य असतं ते दुसऱ्या कालामध्ये कर्तव्य असेलच असं सांगता येत नाही. असं सांगता येत नाही. विशिष्ट काळामध्ये स्फुरण असतं माणसाला, त्याच्या भूमिका वेगळ्या असतात असं सांगतात. गंमत म्हणून सांगतो आपल्याला, उदाहरण म्हणून. काय झालं म्हणे, एक सैनिक आपल्या घरी आला. युद्धविराम झाला, काही काम नव्हतं, काही सगळी सीमेवर शांतता होती, रजा मिळाली त्याला, घरी आला. 8-15 दिवस, महिनाभर राहिला. घरी राहिला, घरच्यांनाही बरं वाटलं. तो रोज दुकानामध्ये काहीतरी आणायला जायचा. डाळ द्या, तांदूळ द्या, साखर द्या, चहा द्या, अमुक करा तो. आणि ते दुकानामध्ये गेला की तो दुकानदार जो होता ना तो त्याची थट्टा करायचा. अंगानं किडकिडीत होता. काय तुम्ही सैनिक, काय अंग तुमचं,
शत्रूनं फुंकर मारली तर उडून जाल तुम्ही. असा कुठे सैनिक असतो काय? उगी इथं गावामध्ये सांगता आम्ही सैन्यात आहोत, तिथं जाऊन काय करता कुणाला माहिती. असला कुठे सैनिक असतो रोज त्याला. सैनिक बिचारा शांत, असू दे, बोलतात माणसं, सवय आहे आपल्याला, राहू दे. 8-10 दिवस 15 दिवस रोज काही आणायला गेलं की तो काहीतरी थट्टा करायचा, रोज काहीतरी थट्टा करायचा. काय अंगात ताकदच नाही तुमच्या, कशाचे सैनिक हो तुम्ही? काही ताकदच नाही. बर, एके दिवशी त्या सैनिकाला त्या सीमेवरून पत्र आलं की ताबडतोब निघा, शत्रूचं आक्रमण होण्याची शक्यता आहे, ताबडतोब निघा. त्याच्या अंगात युद्ध संचार. चला आता गेलं पाहिजे, आता आपलं काम आहे, देशाला गरज आहे आपली, गेलं पाहिजे. उत्साह, बॅग बिग भरली, सगळं झालं, तयार झाला. बायकोने सांगितलं जाणार आहेत, थोडं सामान राहिले तेवढं आणून द्या, जा. गेला दुकानात गेला. त्याने परत थट्टा केली, काय तुम्ही सैनिक, फुंकर मारली तर उडून जाल, काय तुमच्या अंगात ताकद आहे? आता याच्या अंगात युद्ध संचार झालेला होता. त्याने काय केलं, तिथली एक मोठी अशी सबल होती, पहार, ती पहार घेतली, त्या दुकानदाराच्या गळ्यात अडकवली, त्याला असं वळू, अंगात युद्ध संचार, शक्ती आलेलीच होती. त्याने ते सगळं फिरवलं, त्याच्या गळ्याभोवती असं गुंडाळून टाकलं, गेला निघून. आता ती बसलं त्याच्या गळ्याला, पहार मोठी पहार लोखंडाची, ती गळ्याला बसली. आता ते काढायचा प्रयत्न, सैनिक गेला निघून युद्धावर. आता गेला, येतो का नाही कुणाला माहिती, गेला तर गेला. आता पाड काढायचे प्रयत्न झाले, गावातले लोक आले, ते ओढून काढायला लागले, कुणाच्याने ती पहार निघेना, तसाच बसून राहिला. आता युद्ध लांबलं 6 महिने, हा तिकडच. 6 महिन्यानंतर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर तो परत आला. परत आल्यावर तो दुकानदार पाया पडून, माझी चूकच झाली, मी असं बोलायला नको होतं तुम्हाला, माझी चूक झाली, एवढं काढून टाका. तो म्हणला आता मला काढता येत नाही. तो म्हणला माझं असं झालंय, मग आता हे कधी निघणार? तो म्हणला आता पुन्हा जेव्हा मला युद्धाचं आमंत्रण येईल की नाही, तेव्हाच अंगामध्ये येईल, तेव्हा काढता येईल. स्थलानुसार, कालानुसार, व्यक्तिभेदानुसार, आपल्या स्थितीनुसार, परिस्थितीनुसार माणसाच्या कर्तव्यामध्ये काही बदल होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपलं प्रत्येक कर्म यज्ञ नाही आहे. यज्ञ होण्याकरता 2 गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या लागतात. ते आपलं कर्तव्य असावं लागतं आणि ते कर्तव्य अधिकारानं पाळावं लागतं. या 2 गोष्टी जेव्हा कर्मामध्ये येतात तेव्हा त्या कर्माचा यज्ञ होतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला यज्ञाच्या मागची भूमिका सांगितली. यज्ञ करा, कशा करता? पारलौकिक सुखा करता नाही, अरे आमचं कर्तव्य कर्म, जे आमच्या अधिकारानं आमच्या वाट्याला आलेलं आहे, ते आमचं कर्तव्य कर्म, हाच यज्ञ आहे. आणि तो यज्ञ करा. पण हा यज्ञ करत असताना 2 मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. त्या 2 अडचणींची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिली की याच्यामध्ये या 2 गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. यज्ञ आहेच आहे, यज्ञ आपलं कर्तव्य आहे, पण कर्तव्य कर्म आपल्याला कदाचित बांधू शकतं. ज्या कर्मबंधनातून सुटण्याकरता आम्ही यज्ञ नावाच्या कर्तव्याकडे प्रवृत्त झालेलो आहोत, ते कर्तव्य सुद्धा कदाचित ते बंधन दूर करेल, पण स्वतःचं बंधन निर्माण करेल. मग काय कराल? कारण आपण काय म्हणालो, प्रत्येक कर्म कर्तव्य नाहीये, पण कर्तव्य म्हणजे कर्म आहे. मग कर्तव्य जर कर्मातूनच व्यक्त होत असेल तर ते कर्म आज ना उद्या बांधून टाकेल. त्याचं काय कराल? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याच्याकरता आपला यज्ञ पूर्ण व्हावा, यज्ञ ही संकल्पना कळायची असेल तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अलीकडच्या भाषेत जर बोलायचं झालं तर रिस्क फॅक्टर्स. आता यज्ञाचे रिस्क फॅक्टर्स काय? कशातून? यज्ञ कर्तव्य आहे, पण कर्तव्य आम्हाला बांधणार नाही कशावरून? त्या यज्ञामध्ये 2 दोष येऊ देऊ नका, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आता ते 2 दोष का येऊ देऊ नका? ते 2 दोष कोणते? यज्ञ महत्वाचा का? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाचं वर्णन करताना असं म्हटलंय अर्जुनाला, अर्जुना एवं संज्ञो, अर्जुना यज्ञ ही अशी संज्ञा आहे. काय संज्ञा आहे? यज्ञ काय करतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो कैवल्य मार्गीचा अभिज्ञ. अभिज्ञ असा शब्द आहे. अभिज्ञ म्हणजे ज्याला कळतं तो, ज्याला सगळं माहिती असतं तो, किंवा जो माहिती असल्यामुळे योग्य मार्गदर्शन करू शकतो तो अभिज्ञ.
अभिउपसर्ग आहे, ज्ञाता या अर्थाने ते येतं. सोडून द्या त्याचा विचार, व्याकरण किंवा याच्या दृष्टीने सोडून द्या. पण अभिज्ञ आहे म्हणजे जो ज्ञाता आहे, त्या मार्गाचा ज्ञाता आहे. कोणत्या मार्गाचा? कैवल्य मार्गीचा अभिज्ञ असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. यज्ञाचं महत्व मी पुन्हा तेच सांगतोय आपल्याला. यज्ञ कशा करताय? पारलौकिक सुखा करता नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कैवल्य मार्गावरचा वाटाड्या आहे. आपल्याला एखाद्या वेळेला रस्ता माहिती नाही, आपण रस्ता चुकण्याची शक्यता आहे, त्या वेळेला आपण एखादा वाटाड्या बरोबर घेतो की ज्याला तिथले सगळे रस्ते माहिती असतात, तिथले सगळे रस्ते माहिती असतात. तसं यज्ञ कोण आहे? कैवल्य मार्गीचा. कैवल्य शब्द मोक्ष या अर्थाने. केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. केवल, केवल म्हणजे काय? केवल म्हणजे एक. एक कोण आहे? एक ब्रह्म. एक काय? एक परमात्मा. मग एक असणारं जे केवल, केवल म्हणजे ब्रह्मतत्व, त्याच्या संबंधाचं जे आहे ते कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्य हा शब्द मोक्ष अर्थाने वापरला जातो, केवल शब्दाचं भाववाचक म्हणून. मग आता जर तो कैवल्य म्हणजे मोक्ष, त्या मोक्ष मार्गावरचा वाटाड्या म्हणजे तो यज्ञ आहे. म्हणजे यज्ञ पारलौकिक सुखा करता आहे हे ज्ञानोबाराय मानत नाहीत. ते म्हणतात तो कैवल्यासाठी यज्ञ आहे. यज्ञ हा मोक्षासाठी आहे. यज्ञ हा केवळ कर्मासाठी नाहीये, भोग भोगण्यासाठी यज्ञ नाहीये हे ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून तो कैवल्य मार्गावरचा वाटाड्या आहे, अभिज्ञ आहे. त्याला त्या कैवल्याकडे जाणारे सगळे रस्ते माहिती आहेत. मग कोणाला कोणत्या रस्त्यावरून नेलं पाहिजे हे बघितलं पाहिजे ना. तरुण असतील तर थोडा उंच सखल असा रस्ता चालू शकेल, कारण तरुण आहेत, त्या मार्गाने जाऊ शकतात. म्हातारे लोक असतील तर त्यांना जरा सपाट रस्ता नेलेला बरा, कारण त्यांना वर खाली करणं त्यांच्या गुडघ्याने शक्य होत नाही, तब्येतीने शक्य होत नाही. त्यांना समपातळीवरचा रस्ता असलेला बरा. मग कोणकोणत्या मार्गावरून जाऊ शकतं हे ओळखून यज्ञ अशा लोकांना की ज्यांना पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे, पण पारलौकिक सुखाची नश्वरता सिद्ध करून देऊन त्यांना कैवल्यापर्यंत पोहोचवण्याकरता यज्ञ हा त्यांचा वाटाड्या ठरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कैवल्य मार्गीचा अभिज्ञ आहे. अर्जुना एवं संज्ञो, जो कैवल्य मार्गीचा अभिज्ञो, सर्वत्र जाण यज्ञो सांगाती हा. हा यज्ञ आहे. आता या यज्ञामध्ये दोन अडचणीच्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या येऊ शकतात याचा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला सांगतो, आत्ता त्याचा विचार करत नाही. आपली वेळ संपली आहे. आत्तापुरते इथं आपण थांबू. यज्ञ म्हणजे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य अधिकार मर्यादेत आपल्याला करणं आहे आणि ते कर्म आम्हाला करणंच आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज आणि तो करायचा आहे तो मोक्षाकरता म्हणजे परमात्मा प्राप्ती करता करायचा आहे. या तीन गोष्टी ज्ञानोबारायांनी सांगितल्या आहेत. परमात्मा प्राप्ती करता कर्तव्य अधिकाराच्या मर्यादेत करणं, याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. या यज्ञातल्या अडचणी काय येऊ शकतात त्याचा विचार करायचा आहे. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये आपण त्याचा विचार करू आणि थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला.